मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। बघा, आपलं हे 5वं लेक्चर आहे ग्रामसेवकचं PYQ क्वेश्चन। तर फर्स्ट क्वेश्चन आहे। त्याच्या आधी जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना। तर बघा, जमिनीवर असणाऱ्या प्रत्यक्ष कणांच्या घनतेला जमिनीची कोणती घनता असे म्हणतात? तर ऑप्शन आहे खरी घनता, धातूची घनता, आभासी घनता, क्षारांची घनता। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे खरी घनता असे म्हणतात। नेक्स्ट बघा, स्थूल मानाने मातीची घनता किती ग्रॅम घन सेंटीमीटर धरली जाते? तर किती ग्रॅम घन सेंटीमीटर धरली जाते मातीची घनता? तर ऑप्शन बघा 2.65, 2.56, 2.68, 2.58। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर काय असणार आपलं राईट आन्सर? 2.65। स्थूल मानाने मातीची घनता ही 2.65 ग्रॅम घन सेंटीमीटर धरली जाते। लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। नेक्स्ट बघा, शेतजमिनीचा फूल व पोत टिकविण्यासाठी जमिनीचा सामू किती ठेवावा? तर किती ठेवावा जमिनीचा सामू शेतजमिनीचा फूल व पोत टिकविण्यासाठी? तर ऑप्शन बघा 4 ते 5, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 35 नंबरचं क्वेश्चन आहे 6 ते 8। जनरल क्वेश्चन आहे, सर्वांना माहीत असला पाहिजे ना असा क्वेश्चन। 6 ते 8 एवढा सामू टिकवण्यासाठी जमिनीचा फूल आणि पोत टिकविण्यासाठी ठेवावा। नेक्स्ट बघा, सर्व पिके चांगली वाढण्यासाठी जमिनीची विद्युत वाहकता किती असावी? तर बघा, जमिनीच्या विद्युत वाहकतेवर क्वेश्चन आहे। तर किती असावी? 2 पेक्षा कमी, 2 ते 4, 4 ते 8, 8 ते 16। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 2 पेक्षा कमी असावी विद्युत वाहकता। सर्व पिके चांगली वाढण्यासाठी जमिनीची विद्युत वाहकता 2 पेक्षा कमी असावी। नेक्स्ट बघा, मातीच्या कणांनी शोषलेल्या पाण्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात मातीच्या कणांनी शोषलेल्या पाण्यास? तर ऑप्शन बघा केशाकर्षणाचे पाणी, कणाकणातील पाणी, आर्द्रता शोषक पाणी, मुक्त पाणी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? कणाकणातील पाणी। मातीच्या कणांनी शोषलेल्या पाण्यास कणाकणातील पाणी असे म्हणतात। नेक्स्ट बघा, जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कोणत्या जमिनीत जास्त असतो? तर कोणत्या जमिनीत जास्त पाणी मुरते? तर बघा, रेताळ, वाळू मिश्रित, पोयट्याच्या, चिकणमातीच्या। तर आपलं राईट आन्सर काय येणार? रेताळ। रेताळ मातीत जेवढं पाणी टाकावं तेवढं खालीच चाललं जाते आणि चिकण माती वगैरे ते वरून वाहते, म्हणून रेताळ मातीत पाणी मुरण्याचा वेग हा जास्त असतो। नेक्स्ट बघा, जमिनीतील कोणते पाणी वनस्पतीला उपलब्ध असते? तर कोणते पाणी जमिनीला उपलब्ध असते जमिनीतील? तर ऑप्शन बघा कणाकणातील पाणी, कणाकणातील गुरुत्वाकर्षणाचे, मुक्त पाणी, केशाकर्षणाचे पाणी। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? केशाकर्षणाचे पाणी हे वनस्पतीला उपलब्ध होते। नेक्स्ट बघा, क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणत्या रासायनिक पदार्थाचा उपयोग करतात? तर कोणत्या रासायनिक पदार्थाचा उपयोग करतात क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी? तर ऑप्शन बघा जिप्सम, गंधक, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच लाईम, सोडियम सल्फेट। तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे जिप्सम। क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी जिप्सम या रासायनिक पदार्थाचा उपयोग करतात। नेक्स्ट बघा, जमिनीतील पाणी कोणत्या pH मर्यादित पिकास उपलब्ध असते? तर कोणत्या pH मर्यादित पिकास उपलब्ध असते? 2.5 ते 3.8, 2.5 ते 3.5, 2.5 ते 5, 2.5 ते 4.2। तर आपला राईट आन्सर काय येणार? 2.5 ते 3.8 हे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, जमिनीतील केशाकर्षणाचे पाणी वाढविण्यास कोणते पदार्थ मदत करतात? तर कोणते पदार्थ मदत करतात जमिनीतील केशाकर्षणाचे पाणी वाढविण्यास? तर बघा ऑप्शन विघटित, खनिज, सेंद्रिय, रासायनिक। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? सेंद्रिय पदार्थ हे मदत करतात केशाकर्षणाचे पाणी वाढविण्यास। नेक्स्ट बघा, चिकण माती ही रेताळ मातीपेक्षा किती पट जास्त पाणी शोषून घेते? तर किती पट जास्त पाणी शोषून घेते चिकण माती रेताळ मातीपेक्षा?
5 ते 8, 5 ते 6, 6 ते 9, 6 ते 8. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 5 ते 6%. 5 ते 6% ही चिकणमाती ही रेताळ मातीपेक्षा पाणी शोषून घेते. नेक्स्ट बघा, जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता शेतजमिनीतील कोणत्या सामूस म्हणजेच pH, सामू म्हणजेच pH अधिक असते? तर कोणत्या सामूस अधिक असते? जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध अथवा शोषण्याची उपलब्ध होण्यासाठी अन्नद्रव्याची अधिक म्हणजे क्षमता अधिक असते. तर कोणत्या सामूस असते? 5 ते 6, 7 ते 8, 6 ते 7, 8 ते 9. तर आपलं राईट आन्सर काय ना 6 ते 7. या सामूस जमिनीतील अन्नद्रव्यांची पिकाची शोषून घेण्याची क्षमता ही जास्त असते. नेक्स्ट बघा, आंब्याच्या फळांचा आकार मॉलफॉर्म्युलेशन कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बिघडतो? तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बिघडतो आंब्याचा आकार? तर पालाश, गंधक, स्फुरद, नत्र. तर आपलं राईट आन्सर काय ना नत्र. नत्र या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा या फळाचा आकार बिघडतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या खालच्या पानांवर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बिघडते म्हणजे तसे तयार होतात हिरवी झाक आणि जांभळे ठिपके? तर ऑप्शन बघा स्फुरद, लोह, कॅल्शियम, तांबे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना लोह हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, फळातील आम्लतेचे प्रमाण कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? तर ऑप्शन बघा नत्र, पालाश, मॅग्नेशियम, सोडियम. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना पालाश. फळातील आम्लतेचे प्रमाण पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते. नेक्स्ट बघा, द्राक्षातील फळकुजव्या रोगाचे प्रमाण वाढण्यास कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता कारणीभूत असते? तर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढण्यास कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता कारणीभूत आहे? तर ऑप्शन बघा मॉलिब्डेनम, गंधक, लोह, पालाश. तर आपलं राईट आन्सर काय ना गंधक. गंधक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळकुज प्रकारचे रोग आढळून येतात. नेक्स्ट बघा, बोरान अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा पिकांवर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर बोरान अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर ऑप्शन बघा डिंक्या, कँकर, काळबुंडी, शेंडाकूज. तर आपलं राईट आन्सर काय ना 92 नंबरचं 3 काळबुंडी. नेक्स्ट बघा, नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी भेटीमधील लेग हिमोग्लोबिन कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? तर बघा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते लेग हिमोग्लोबिन? कोबाल्ट जास्त, सिलिकॉन, क्लोरीन. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना तर आपलं राईट आन्सर आहे कोबाल्ट. नेक्स्ट बघा, आंबा व द्राक्षे पीक कोणत्या अतिरिक्त म्हणजेच जास्त अन्नद्रव्यामुळे बुरशीजन्य रोगास बळी पडते? आंबा व द्राक्षे हे पीक कोणत्या अन्नद्रव्यामुळे बुरशीजन्य अतिरिक्त वापरामुळे बुरशीजन्य रोगास बळी पडते? तर बघा पालाश, स्फुरद, लोह, नत्र. तर आपला राईट आन्सर काय आहे ना पालाश. आंबा, द्राक्ष ही पिकं पालाश अन्नद्रव्याच्या अतिरिक्त वापरामुळे बुरशीजन्य रोगास बळी पडतात. लक्षात ठेवा, अतिरिक्त म्हणजे जास्त वापरा झाल्यामुळे पालाशचा. नेक्स्ट बघा, जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त प्रमाणामुळे कमी होते? जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त म्हणजे वापरामुळे किंवा प्रमाणामुळे कमी होते? तर बघा जास्त, तांबे, बोरान, लोह. तर आपलं राईट आन्सर काय ना जास्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त प्रमाणामुळे जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण हे कमी होते. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या पक्व पानांवर कोणत्या अन्नद्रव्याच्या जास्तीच्या प्रमाणामुळे दिसतात? वनस्पतीच्या पक्व पानांवर कोणत्या अन्नद्रव्याच्या जास्त प्रमाणामुळे दिसते? तर सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरान. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना
तर आपला राईट आन्सर आहे 4 नंबर बोरान. नेक्स्ट बघा 97 नंबरचा. वनस्पती कोणत्या स्वरूपात गंधकाचे शोषण करतात? तर कोणत्या स्वरूपात करतात वनस्पती गंधकाचे शोषण? ऑप्शन बघा SO3, SO4, H2, SO4, H2, SO3. तर आपलं राईट आन्सर काय ना SO4 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा शेतजमिनीतील अकार्बनी नत्राचे प्रमाण एकंदर नत्राच्या किती टक्के असते? अकार्बनी नत्राचे प्रमाण एकंदर नत्राच्या किती टक्के असते? तर बघा 2 ते 6%, 2 ते 5%, 5 ते 8%, 6 ते 8%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 2 ते 5% असते. नेक्स्ट बघा उष्णकटिबंधातील कमी पावसाच्या भागात जैविक घटकांचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असते? तर बघा ऑप्शन 5%, 1%, 3%, 12% पर्यंत. तर आपलं राईट आन्सर काय ना 1% पर्यंत असते उष्णकटिबंधातील कमी पावसाच्या भागात जैविक घटकांचे प्रमाण. नेक्स्ट बघा भारतातील जमिनीतून दरवर्षी अंदाजे किती नत्र पीक उत्पादनातून बाहेर येते? तर किती येते? 30 टन, 40 टन, 35 टन, 50 टन. तर आपलं राईट आन्सर काय ना 50 टन. पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील किती सुपीक जमीन माती वाहून जाते? तर 70 कोटी टन, 40 कोटी टन, 60 कोटी टन, 50 कोटी टन. तर आपलं राईट आन्सर काय ना 50 कोटी टन एवढी माती वाहून जाते सुपीक पावसाच्या पाण्यामुळे. नेक्स्ट बघा जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण खूप कमी असेल तर पिकास खतमात्रा किती द्यावी? तर किती द्यावी? ऑप्शन बघा शिफारशीत खत मात्रेच्या 80%, 100%, 150%, 125%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 102चं 150%. एवढे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण खूप कमी असेल तर पिकास एवढी खतमात्रा ही द्यावी. नेक्स्ट बघा जमिनीतील लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी किती असते? तर जमिनीतील लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी 4.5 ppm, 5.5 ppm, 3.5 ppm, 6.5 ppm. तर आपलं राईट आन्सर काय येणार 2 नंबर ऑप्शन 5.5 ppm एवढं सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी ही असते लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची. नेक्स्ट बघा जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याच्या षटस्तरीय पद्धत कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली षटस्तरीय पद्धत? शिंगटे आणि पाटील, उमराणी आणि शिंदे, बांगर आणि झेंडे, काळे आणि कुलकर्णी. तर आपलं राईट आन्सर काय ना बांगर आणि झेंडे. बागर आणि झेंडे या शास्त्रज्ञांनी उपलब्ध अन्नद्रव्याच्या षटस्तरीय पद्धती शोधून काढली. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असते? तर जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असते? 2 ते 3%, 5 ते 6%, 0.5 ते 1%, 3 ते 4%. तर आपलं राईट आन्सर काय येणार 0.5 ते 1% एवढं जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा भारतातील जमिनीतून दरवर्षी किती पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात? तर किती पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात भारतातील जमिनीत दरवर्षी? 55 लाख टन, 35 लाख टन, 25 लाख टन, 50 लाख टन. तर 106 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर काय 55 लाख टन. बोराने सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील सीमांत मूल्य पातळी किती असते? तर बघा इथे बोरांची विचारली आहे. तर ऑप्शन बघा 0.03 ppm, 0.06 ppm, 0.08 ppm, 0.04 ppm. तर आपलं राईट आन्सर काय ना 0.03 ppm हे आपलं राईट आन्सर. नेक्स्ट बघा खतमात्रा ठरविण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये शेतावर मोठ्या प्रमाणात वनस्पती निवडल्या जातात? खतमात्रा ठरविण्याच्या पद्धतीत. आणि ती अशी कोणती पद्धत आहे ज्या पद्धतीत शेतावर मोठ्या प्रमाणात वनस्पती निवडल्या जातात? तर ऑप्शन बघा मिशरलीच, ब्रे बांगर पद्धत,
हुकमी पीक पाडण्याचे तंत्र, काढण्याचे तंत्र, लक्षणांवर आधारित शिफारस, मृदा चाचणी पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 3 नंबर मृदा चाचणी पद्धत. मृदा चाचणी पद्धत या खतमात्रा ठरवण्याच्या पद्धतीमध्ये शेतावर मोठ्या प्रमाणात वनस्पती निवडल्या जातात. नेक्स्ट बघा, पिकास खतमात्रा ठरविण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये शेतमातीचे प्रयोगशाळेत पृथक्करण केले जाते? तर ऑप्शन बघा, अन्नद्रव्याची सीमांत मूल्यमापन, मृदा चाचणी, हुकमी पीक काढण्याचे तंत्र, लक्षणांवर आधारित शिफारस. तर आपलं राईट आन्सर काय येणार मृदा चाचणी. तर बघा 2 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, जमिनीतील तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी किती असते? तर बघा इथे तांबे विचारलं आहे, तर 0.7 ppm, 0.4 ppm, 0.8 ppm, 0.5 ppm. तर आपलं राईट आन्सर काय ना 0.5 ppm एवढी असते जमिनीतील तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी. संयुक्त खतामध्ये एकूण अन्नद्रव्याचे प्रमाण किती असते? तर किती असते संयुक्त खतामध्ये एकूण अन्नद्रव्याचे प्रमाण? तर बघा 30%, 25%, 35%, 20%. तर आपलं राईट आन्सर काय ना 30% असते संयुक्त खतामध्ये एकूण अन्नद्रव्याचे प्रमाण. नेक्स्ट बघा, नत्र, स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्याची कमीत कमी प्रमाणाची हमी असणाऱ्या खतास काय म्हणतात? कमीत कमी प्रमाणाची हमी असणाऱ्या खतास काय म्हणतात? तर ऑप्शन बघा, संयुक्त खताचा दर्जा, द्रवरूप खताचा दर्जा, मिश्र खतांचा दर्जा, पूर्ण खताचा दर्जा. तर आपलं राईट आन्सर काय ना मिश्र खतांचा दर्जा असे म्हणतात. नेक्स्ट बघा, दाणेदार मिश्र खतामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवलेले असते? तर दाणेदार मिश्र खतामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे 2%, 1%, 3%, 5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार 5% असते दाणेदार मिश्र खतामध्ये आर्द्रतेचे प्रमाण 5% ठेवले जाते. नेक्स्ट बघा, दाणेदार मिश्र खतातील दाणे एकमेकांना चिकटून राहण्याकरता कोणत्या पदार्थाचा उपयोग करतात? तर कोणत्या पदार्थाचा उपयोग करतात? ऑप्शन बघा, पॅराफिन तेल, वॅक्स, फॉर्मल्डिहाइड, युरिया, फॉर्मल्डिहाइड. तर आपलं राईट आन्सर काय ना 3 नंबर ऑप्शन वॅक्स करतात. लक्षात ठेवा वॅक्स करतात. दाणेदार मिश्र खत एकमेकाला चिकटू नये यासाठी वॅक्स केले जाते. चिकटून राहण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग करतात? तर वॅक्स. नेक्स्ट बघा, अमोनियम पॉलिसल्फाइड या द्रावणात गंधकाचे प्रमाण किती असते? अमोनियम पॉलिसल्फाइड या द्रावणात गंधकाचे प्रमाण विचारले. तर बघा ऑप्शन 60%, 50%, 20%, 40%. तर 115 नंबरचा क्वेश्चन आहे. 20% असते. लक्षात ठेवा किती असते 20%. अमोनियम पॉलिसल्फाइड या द्रावणात गंधकाचे प्रमाण 20% असते. नेक्स्ट बघा, स्फुरदयुक्त खते जमिनीत किती खोलीपर्यंत टाकणे आवश्यक आहे? तर जमिनीत किती खोलीपर्यंत टाकणे आवश्यक आहे? 20 ते 25 सेंटीमीटर, 15 ते 20 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर, 5 ते 10 सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 116 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर आहे 10 ते 15 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पिके सर्वसाधारणपणे टाकलेल्या एकंदर नत्रापैकी किती नत्र शोषून घेतात? तर किती नत्र शोषून घेतात पिके सर्वसाधारणपणे टाकलेल्या एकंदर नत्रापैकी? तर 30 ते 40%, 20 ते 25%, 40 ते 45%, 15 ते 20%. आपलं राईट आन्सर काय ना 15 ते 20% हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, ग्वानाइल युरिया सल्फेट खतातील नत्राचे प्रमाण किती असते? तर ग्वानाइल युरिया सल्फेट खतातील नत्राचे प्रमाण 46%, 20%, 37%, 33%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 46% असते ग्वानाइल युरिया सल्फेट खतातील नत्राचे प्रमाण. ग्वानाइल लक्षात ठेवा ना.
नेक्स्ट बघा, ट्रायजिनाइट हे खतांच्या कोणत्या प्रकारात येते? तर कोणत्या प्रकारात येते? ट्रायजिनाइट हे खताच्या स्फुरदयुक्त, नत्रयुक्त, पालाशयुक्त, संयुक्त खत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? संयुक्त खत. नेक्स्ट बघा, युरिया आणि असिटाइलिहाइड यांच्या संयोगाने बनलेल्या खतास काय म्हणतात? युरिया आणि असिटाइलिहाइड यांच्या संयोगाने बनलेल्या खतास काय म्हणतात? तर ऑप्शन युरिया झेड, ट्रायजिनाइट, ग्वानाइल युरिया, युरिया फॉर्मॅल्डिहाइड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 120 नंबरचा क्वेश्चन आहे. युरिया फॉर्मॅल्डिहाइड म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कोणत्या कारकांमुळे खडकांचे लहान व मोठे तुकडे झाले तरी त्यांचा अंतरंगात काहीच फरक पडत नाही? तर जैविक, रासायनिक, नैसर्गिक, भौतिक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भौतिक. हे आपलं भौतिक हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या कारकांमुळे खडकांचे तुकडे होतात, त्यांच्या अंतरंगात बदल होतो? तर ऑप्शन बघा, नैसर्गिक, जैविक, भौतिक, रासायनिक. तर आपलं राईट आन्सर काय ना? रासायनिक. रासायनिक कारकांमुळे खडकांचे तुकडे होताना त्यांच्या अंतरंगात हा बदल होतो. नेक्स्ट बघा, खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात? तर खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास ऑक्सिडेशन, वायू आम्ल, सजलन, पाण्याचे विघटन. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे 3. सजलन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जमिनीचा पूर्ण उभाछेद होण्यास 200 वर्षे लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? तर बघा, जमिनीचा पूर्ण उभाछेद होण्यास 200 वर्षे लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील ऑप्शन बघा, हवामान, जीवसृष्टी, मूळ खडक, काळ. तर आपलं राईट आन्सर काय ना? काळ या गोष्टीचा परिणाम आहे. नेक्स्ट बघा, सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेला? रिडक्शन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ह्युमिफिकेशन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ह्युमिफिकेशन. नेक्स्ट बघा, जमिनीच्या वरच्या थरातून विविध घटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन ह्युमिफिकेशन, ॲल्युव्हिएशन, इल्युव्हिएशन, ऑक्सिडेशन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ॲल्युव्हिएशन. वरच्या थरातून विविध घटक हे खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेला ॲल्युव्हिएशन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जमिनीतील कोणत्या थरास इल्युव्हिएशन थर असे म्हणतात? तर वरच्या थरातून खालच्या थरात वाहून जाण्याला ॲल्युव्हिएशन. आणि जमिनीतील कोणत्या थरास इल्युव्हिएशन म्हणतात? कोणत्या थरास इल्युव्हिएशन म्हणतात? डी थर, सी थर, बी थर, ए थर. तर आपला राईट आन्सर काय ना? ए थराला इल्युव्हिएशन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जमिनीच्या वरच्या थरातील घटक जेथे येऊन साठतात त्याला कोणता थर म्हणतात? जमिनीच्या वरच्या थरातील घटक जेथे येऊन साठतात त्याला कोणता थर असे म्हणतात? तर ऑप्शन बघा, इल्युव्हिएशन, इल्युव्हिएशन, ॲल्युव्हिएशन, ॲल्युव्हिएशन. तर आपलं राईट आन्सर काय येणार 8 नंबरचं? ॲल्युव्हिएल. ॲल्युव्हिएल म्हणजे 3 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, जमिनीचे मुख्यतः किती स्तर आहेत? किती स्तर आहेत? अ, ब, क हे सर्व. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? सर्व. अ, ब आणि क हे स्तर मुख्यतः जमिनीचे आहेत, लक्षात ठेवा. जमिनीचे मुख्य किती स्तर आहे? तर क, सोलम, इल्युव्हिएशन थर, सस्तर. तर आपलं राईट आन्सर काय ना? सोलम. मला क्वेश्चन थोडा म्हणजे चुकीचा वाटतोय. तर बघा, नेक्स्ट बघूया, मृदा निर्मिती प्रक्रियेत तापमान किती अंश सेल्सिअसने वाढल्यास रासायनिक क्रियांचा वेग दुप्पट होतो? तर ऑप्शन बघा, 4, 6, 8, 10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 10. 4 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. मृदा निर्मिती प्रक्रियेत तापमान
10 अंश सेल्सिअसने वाढल्यास रासायनिक क्रियांचा वेग हा दुप्पट होतो. नेक्स्ट बघा, जमिनीच्या कोणत्या थरास मूळ खडक असे म्हणतात? A1, B1, D, क. तर आपलं राईट आन्सर काय ना? ड थरास मूळ खडक असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात? जमिनीचा पोत, जमिनीची संरचना, जमिनीचे फूल, जमिनीची समुच्चता. तर आपलं राईट आन्सर काय ना? जमिनीची संरचना. 2 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, बारीक वाळूच्या कणांचा आकार किती मिलीमीटर असतो? तर किती मिलीमीटर असतो बारीक वाळूच्या कणाचा आकार? 0.002, 0.002 ते 0.002, 0.02 ते 0.2, 0.2 ते 2. तर आपलं राईट आन्सर काय ना? बारीक वाळूचे म्हणतात. 3 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. 0.02 ते 0.2. नेक्स्ट बघा, 0.002 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराच्या कणांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? 0.002 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराच्या कणांना. तर आपलं राईट आन्सर काय ना? बारीक वाळू, चिकणमाती, जाड वाळू, पोयटा. तर आपलं राईट आन्सर काय ना? 15 नंबरचं चिकन माती असे म्हणतात. 0.002 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराच्या कणांना चिकन माती असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असे म्हणतात? तर पोयटा, चिकन माती, जाड वाळू, बारीक वाळू. तर आपलं राईट आन्सर काय ना? पोयटा. पोयटा या प्रकारच्या मातीच्या कणांना गाळ असेही म्हणतात. नेक्स्ट बघा, भारी पोताच्या जमिनीत कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते? भारी पोताच्या जमिनीत जाड वाळू, बारीक वाळू, चिकणमाती, पोयटा. तर आपलं राईट आन्सर काय ना? चिकणमातीचे प्रमाण हे जास्त असते भारी पोताच्या जमिनीत. नेक्स्ट बघा, चिकणमातीमध्ये तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवले जाते? तर 40 ते 50%, 51 ते 60%, 61 ते 70%, 71 ते 80%. तर आपलं राईट आन्सर काय ना? 18 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 71 ते 80% एवढे चिकणमातीमध्ये तिच्या वजनाच्या पाणी धरून ठेवले जाते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीत हलकी व नापीक असते? कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? तर पोयटा, चिकणमाती, गाड वाळू, गाड आणि वाळू. तर आपलं राईट आन्सर काय ना? वाळू. मातीमध्ये वाळू या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते? तर कोणती जमीन 30% वजनाचे पाणी धरून ठेवू शकते? तर चिकणमाती, पोयट्याची, वाळूसर, गाळ्याची. तर आपलं राईट आन्सर काय ना? वाळूसर. वाळू ही जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणीही धरून ठेवू शकते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीच्या वर्गीकरणाच्या त्रिकोणी पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणते कण नसतात? तर कोणते कण नसतात त्रिकोणी पद्धतीमध्ये वर्गीकरणाचे? तर पोयटा, वाळू, चिकणमाती, वरीलपैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? 21 नंबरचं वरीलपैकी एकही नाही हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, जमिनीतील घनकण, पाणी व हवा यांच्या विशिष्ट मांडणीस काय म्हणतात? तर ऑप्शन बघा, जमिनीचा पोत, जमिनीची संरचना, जमिनीचे फूल, जमिनीचे समुच्चता. तर आपलं राईट आन्सर काय ना? 22 नंबरचं जमिनीची संरचना असे म्हणतात जमिनीतील घनकण, पाणी व हवा यांच्या विशिष्ट मांडणीस. नेक्स्ट बघा, जमिनीची आदर्श घडणी कोणत्या प्रकारची आहे? तर कोणत्या प्रकारची असते जमिनीची आदर्श घडण? तर ऑप्शन बघा, कोणाकृती, तबकडीसारखी, रवाळ, दंडगोलाकृती. तर आपलं राईट आन्सर काय ना? रवाळ. जमिनीची आदर्श घडणी रवाळ पद्धतीची असते. नेक्स्ट बघा, रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला काय म्हणतात? रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला काय म्हणतात? तर जमिनीचा पोत, जमिनीचे फूल, जमिनीची संरचना, जमिनीची समुच्चता. तर आपलं राईट आन्सर काय ना? जमिनीचे फूल असे म्हणतात.
रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला जमिनीचे फूल असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव तयार होतं? तर नायट्रेट, बुरशी, ह्युमस, कार्बोनेशन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ह्युमस. पालापाचोळा कुजल्यानंतर ह्युमस नावाचे गडद रंगाचे द्रव्य हे तयार होते. नेक्स्ट बघा, सर्वसाधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर काय असावे? तर 1:1, 6:1, 12:1, 18:1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 26 नंबरचा क्वेश्चन 3 नंबर 12.1% एवढे असावे. नेक्स्ट बघा, ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो? चिकन आम्लासारखा, चिकन विमलासारखा, गाढ विमलासारखा, गाढ आम्लासारखा. तर आपलं राईट आन्सर काय ना 27 नंबरचं चिकन आम्लासारखा. ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो? तर चिकन आम्लासारखा. नेक्स्ट बघा, सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर? तर जमिनीची क्षारता वाढते, निचऱ्यांचा अभाव होतो, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ होते, अन्नद्रव्यांचे जमिनीत स्थिरीकरण होत नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ होत नाही. सेंद्रिय पदार्थाचा जमिनीत गुणधर्मावर परिणाम होतो. तर नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंची वाढ होत नाही सेंद्रिय पदार्थ कमी असल्यास. नेक्स्ट बघा, जमिनीतील सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थ कोणत्या सूत्राने काढतात? तर बघा सूत्र बघा, जमिनीतील सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थ काढण्याचे सूत्र बघा, सेंद्रिय कार्बन गुणिले 1.724, सेंद्रिय कार्बन गुणिले 1.274, सेंद्रिय कार्बन गुणिले 1.427, सेंद्रिय कार्बन गुणिले 1.472. तर आपला राईट आन्सर काय ना सेंद्रिय कार्बन गुणिले 1.724. लक्षात ठेवा सूत्र आहे ते. नेक्स्ट बघा, उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कोणता असतो? उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग विचारला तर कोणता असतो? काळा, पिवळट, बदामी, विटकर, तांबडा. तर आपलं राईट आन्सर काय ना तांबडा असतो उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग. लक्षात ठेवा. शीत कटिबंधातील कोरड्या जमिनींना कोणती रंगछटा प्राप्त होते? शीत कटिबंधातील कोरड्या जमिनींना कोणती रंगछटा प्राप्त होते? तर लाल, पिवळसर, बदामी, काळी, करडी. तर आपलं राईट आन्सर काय ना पिवळसर, बदामी. नेक्स्ट बघा, चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण किती टक्के असते? तर चांगल्या घडणीच्या सच्छिद्रता पोकळीच्या जमिनीत 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50. तर आपला राईट आन्सर काय ना 40 ते 50 असते चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण. चला तर लेक्चर इथेच थांबूया आपण. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. भरपूर मोठं झालं आहे लेक्चर.